तर हाय फ्रेंड्स, मी सोनाली माझ्या न्यू डे न्यू टॉपिक या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण आपला पहिला व्हिडिओ टाकतो आहे। तर आजची रेसिपी आपण घेणार आहोत काजू पनीर मसाला। तर थोडक्यात कसं काय कमी साहित्यामध्ये आणि छान असे काजू पनीर मसाला कमी टाईममध्ये कसा रेडी करता येईल त्याची रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिलं मी बॉईल केलेले काजू आणि फ्राय केलेले पनीर थंड पाण्यामध्ये ठेवून घेतलेत आणि आता आपण ते रेसिपीला सुरुवात करतो आहे। तर थोडं तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जे काही साहित्य तयार केलं आहे ते हळूहळू करून मिक्स करून फ्राय करून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिलं आपण कांदा, टोमॅटो, लसूण, कढीपत्ता हे फ्राय करून घेणार आहोत। हे छान मऊ होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे, जे की आता होत आलं आहे। आता आपण याच्यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत, जसं की त्याआधी थोडीशी कोथिंबीर ॲड केली आहे। फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यानंतर त्याला चवही छान येते आणि वासही छान येतो, त्यामुळे फोडणीमध्येच कोथिंबीर ॲड केली आहे। आणि आता आपण मसाले ट्राय करतो आहे। तर सगळ्यात पहिला आपण हे जी काही प्युरी घातली आहे ती कांदा, टोमॅटो, आलं, मिरची, कोथिंबीर आणि लसूण याचं एकत्रित मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि ती प्युरी आपण याच्यामध्ये ॲड केली आहे। तर हे मी आधीच तयार करून ठेवलं होतं, हे आपण एकत्र मिक्स करून घेऊयात। थोडंसं त्याला तेल सुटेपर्यंत जरा फ्राय करून घेऊ आणि मग बाकी सुके मसाले त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत। तर आता आपण याच्यामध्ये थोडी हळद घालतो आहे, साधारण पाव चमचा, 1 चमचा लाल तिखट, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर थोडंसं मीठ चवीपुरतं, थोडासा गरम मसाला साधारण पाव चमचा आणि मग आपण एव्हरेस्टचा पनीर मसाला घालणार आहोत। तो खूप साऱ्या प्रमाणात घातला तरी आणखीन छान चव येते। तर आता हे आपण सगळं मिक्स करून घेणार आहोत, एकत्र करून घेणार आहोत। आणि आता आपण याच्यामध्ये जे पाण्यामध्ये आपण बॉईल केलेले काजू आणि पनीर घातलेले आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत। तर काजू सुके असतील तर बॉईल करण्यापेक्षा तुम्ही आदल्या रात्री जर ते भिजत घातले तर ते छान मऊ होतात, जसे की आपण ओले काजू वापरतो त्याप्रमाणे। पण मला आता अचानकच हे करायचं होतं म्हणून मी बॉईल करून घेतलेत। तर ही अशा पद्धतीने थोडक्यात अशी काजू पनीर मसाल्याची भाजी आपली तयार आहे। जर वेळ कमी असेल तर थोडक्यात कमी वेळेत आणि झटपट अशी होणारी पनीरची भाजी अशा पद्धतीने बनवलेली आहे। तर हा आपला पहिला व्हिडिओ होता, जर काही चुकीचं वाटलं असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।